कारण नीटची पुनर्परीक्षा होणार असं जाहीर झालं. याचं कारण तपासाअंती केंद्रीय तपास यंत्रणांना असं आढळलं की हा नीटचा पेपर परीक्षेच्या आधीच फुटलेला होता. परिश्रमाऐवजी भ्रष्टाचार हाच यशाचा मार्ग आहे यावर काही मुलांचा विश्वास बसतोय. तोच धडा त्यांच्या भविष्याचा आहे असं त्यांना वाटतं आणि हे मला या देशासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी अत्यंत भयसूचक घंटा आहे. तर 3 मेला एक्झाम संपली होती. विद्यार्थी रिलॅक्स झाले होते. तसेच कोचिंग क्लासमध्ये शिकवणारे शिक्षकही रिलॅक्स झाले होते. सीकर मधले एक शिक्षक संध्याकाळी जेव्हा ते थकून भागून घरी आले तेव्हा त्यांच्या मोबाईलवर जी प्रश्नपत्रिका परीक्षेत आलेली होती ती तशीच्या तशी आलेली होती PDF फॉर्मॅटमध्ये. या शिक्षक महाशयांनी ते सिरियसली घेतलं आणि मूळ प्रश्नपत्रिकेशी पडताळून पाहिलं. तेव्हा लक्षात आलं की तंतोतंत खरी आहे. आपलं काहीतरी चुकत असेल या भावनेनं आपल्या एका सहकारी शिक्षकाला त्यांनी ते दाखवलं. दोघांनी मिळून पहाटेपर्यंत प्रत्येक प्रश्न तपासला आणि लक्षात आलं हे जसंच्या तसं कॉपी पेस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ हा पेपर फुटलेला आहे. सवाल फक्त पेपर फुटीचा नाहीये. त्यांच्यावर गुन्हा फक्त पेपर फुटीचा दाखल होता कामा नाहीये, तर या देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची हत्या त्यांनी केली आहे, विश्वासाची हत्या केली आहे, त्यांच्या प्रामाणिकपणाची क्रूर थट्टा केली आहे. म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे. काही जणांनी तर एक संतप्त, काहीशी अतिरेकी वाटणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती जरी चुकीची असली तरी आज त्याचा पुनरुच्चार करावा असं वाटतो की जसं उत्तर प्रदेशामध्ये योगी बाबा अशा भ्रष्ट लोकांच्या घरावर बुलडोजर फिरवतात ना, तसा यांच्या घरावर सुद्धा आता बुलडोजर फिरवला गेला पाहिजे. कारण विषय एका परीक्षेचा नाहीये, विषय आहे एका व्यवस्थेच्या भ्रष्टाचारी असण्याचा आणि म्हणूनच तो त्या देशाच्या भविष्याचा प्रश्न झालेला आहे. या नीटच्या स्पर्धात्मक मैदानात कसे उतरणार? तुमच्या डोळ्यातले अश्रू मी इथून पाहू शकतो. बोलणं आहे सोपं, अश्रू पुसा. मी असं अजिबात म्हणणार नाही. व्यक्त व्हा, रडा, अगदी जरूर रडा, पण ते फक्त आजची रात, कल सुबह इसको भूल जाना है. हातात पुस्तक घ्या, पुन्हा तुमच्या नीटच्या स्वप्नासाठी मैदानात उतरा, क्षण वेचा, पुन्हा जोमानं तयारी करा. तुम्हाला सांग, एक लक्षात ठेवा, एकदा तुम्ही ठरवलं ना तर तुम्हाला हरवण्याची ताकद आज जगातल्या कुठल्याही भ्रष्ट सिस्टीम मध्ये नाही.